दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। गिर्यारोहकाच्या पथकातील नवी मुंबई तळोजा भागात राहणाऱ्या एका गिर्यारोहकाचा 1100 फूट खोल दरीत पडून अंत झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। ही घटना मुरबाड तालुक्यातील सिद्धगड परिसरात घडली आहे। साईराज धनेश चव्हाण, वय वर्ष 22 असं गिर्यारोहकाचं नाव होतं। या प्रकरणी मुरबाड ग्रामीण तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार साईराज हा तळोजा भागात कुटुंबासह राहत होता। तो रविवारी सुट्टी असल्यानं आपल्या गिर्यारोहक असलेल्या 13 मित्रांसोबत मुरबाड तालुक्यातील सिद्धगडावर ट्रेकिंगसाठी आला होता। या गिर्यारोहक पथकाकडे व्यावसायिक मार्गदर्शक नव्हता, त्यांच्याकडे योग्य ट्रेकिंग उपकरणं नव्हती। दुर्दैवाने चव्हाण एका उंच कटड्यावरून घसरला आणि 1100 फूट खोल दरीत असलेल्या खडकावर पडला। 20 मिनिटात शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं। मुरबाड परिसरात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे आणि खराब हवामानामुळे साईराज चव्हाणचे पार्थिव शोधण्यासाठी 2 दिवस लागले। साईराज चव्हाण हा अत्यंत धाडसी होता। त्याने आतापर्यंत अनेक किल्ले सर केले होते। त्याला भारतीय लष्करात जायचे होते। साईराजने अलीकडेच एनडीएची परीक्षा दिली होती, मात्र थोड्या गुणांमुळे त्याचा प्रवेश हुकला होता। परंतु त्याची भारतीय लष्करात जाण्याची इच्छा कायम होती। त्याच्या अकाली जाण्याने त्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे। साईराजच्या पश्चात आई, वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे। लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।